हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे. तर ना मी आज तुमच्यासोबत माझा दिवसाचा म्हणजे मॉर्निंगचा रुटीन शेअर करणार आहे. आज सकाळपासनं तर म्हणजे माझी कामं संपेपर्यंत म्हणजे 12 वाजेपर्यंतचे मी माझं रुटीन शेअर करणार आहे. तर आता वाजले आहे सकाळचे 6 आणि उन्हाळ्याचे दिवस आहे म्हणून 6च्या अगोदरच दिवस उजाडला जातो. 6 वाजता खूप प्रकाश असा म्हणजे सूर्य वगैरे खूप चांगला वरती येऊन जातो, खूप प्रकाश पडतो. तसं म्हणजे असं वाटते की आपल्याला 8 वाजले असं होऊन जाते 6 वाजता. तर सकाळी उठल्याबरोबर मी पहिले फ्रेश वगैरे होऊन जाते आणि फ्रेश झाल्यानंतर माठातलं थंडगार पाणी पिऊन घेते, कारण की आता मी गरम पाणी पित नाही, उन्हाळा भरपूर आहे ना म्हणून. त्यानंतर मी दरवाजा वगैरे बंद, जो आपला मेन डोअर असते तो उघडा करून घेते आणि कूलर वगैरे सगळं बंद करून देते, कारण पोरं झोपलेले आहे. फॅन चालू ठेवून देते. सकाळी उठलं की मी आधी सगळ्यात पहिले अंगणातलं काम असं माझे सुरू करून देते. त्यानंतर बाहेर गेले मी की म्हणजे आमच्या गेटला लॉक लागलेला असतो तो उघडून घेते. ते काम माझ्याकडे असते, कारण की सगळ्यात आधी मीच उठते म्हणून मी गेट वगैरे उघडून घेते. लॉक वगैरे व्यवस्थित ठेवून देते, ते म्हणजे जेणेकरून रात्री लॉक व्यवस्थित मला त्याच जागेवर सापडला पाहिजे म्हणून ते मी ठेवून देते. त्यानंतर मग जे रात्री उशिरा येतात मुलं क्लासेसवरून हो पण बाहेरून म्हणजे दुकानातून येतात, तर त्यांच्या चपला वगैरे ते असेच रात्रीचे असेच काढून ठेवतात. मला उठल्याबरोबर त्यांची चपला वगैरे असं उचलून ठेवून द्यावं लागते. त्यानंतर मग मी असं सगळं अंगण वगैरे झाडून घेते आणि झाडल्यानंतर सगळं म्हणजे अंगण माझं मोठं आहे म्हणून थोडं झाडायला वेळ लागते. आणि त्यानंतर मी अंगणात पाणी वगैरे सगळं घालून घेते. आणि पाणी घालताना मला वेळ जास्त लागतो, कारण की अंगण मोठं आहे आणि झाडं पण भरपूर आहे. तर त्यासाठी मला पूर्ण अर्धा एक तास असा म्हणजे माझा निघूनच जातो. तर ह्या कामामध्ये म्हणजे झाडाला पाणी वगैरे घालणं, त्यासोबतच मी कूलरमध्ये जे पाणी असते ते पण एकच टायमाला सकाळी भरून घेते आणि संध्याकाळचं संध्याकाळी भरावं लागते. उन्हाळा भरपूर आहे तर आता कूलरला 2 टाईम पाणी भरावं लागते म्हणून ते पण करून घेते. सगळीकडे पाणी वगैरे टाकून झाल्यानंतर मी अंगणात अशी छोटीशी रांगोळी काढून घेते. हे माझं रोजचंच काम आहे. मी अशी रांगोळी वगैरे घातल्यानंतर मला हे खूप छान वाटते रांगोळी घालणं. पावलं घालते आणि जे हळदीचं लेपन बघत आहे मी ही गुरुवारी किंवा मंगळवारी करते आणि मी ते 2-3 दिवस पुसतच नाही. ते झाल्यानंतर मी म्हणजे अंगणातलं एकदाचं काम झालं की मी किचनला येते आणि किचनमध्ये रात्री कितीही मी गॅस वगैरे स्वच्छ ठेवून दिला असला, स्वच्छ केलेला असला तरीसुद्धा मी गॅस एकदा पुसून घेते, त्याच्यावर कपडा वगैरे मारून घेते. त्यानंतर आमच्यासाठी चहा वगैरे करून घेते. मुलं चहा घेत नाही म्हणून मी त्यांच्यासाठी मांडतच नाही चहा. आमच्या दोघाला चहा लागतो म्हणून मी आमच्यासाठीच करते. त्यानंतर इकडे चहा मांडून देते आणि दुसरीकडे मी म्हणजे ब्रश वगैरे केलेला नसते मी सकाळी म्हणून ब्रश वगैरे करून घेते आणि तिकडे चहा शिजत असतो. सकाळी मला पाणी प्यायचं असते ना म्हणून मी ब्रश नाही करत, तसाच मी पाणी पित असते. त्यानंतर बाहेरचं अंगणातलं वगैरे काम एकदा संपलं की मग मी बाकी इकडे किचनकडे वळते आणि किचनच्या कामाला लागून जाते. त्यानंतर चहा उकळला की आम्ही दोघं चहा घेतो आणि चहासोबत मला दूध म्हणजे बिस्किट किंवा टोस्ट वगैरे लागतो ते खाते. आणि खाल्ल्यानंतर मी 10 मिनटं थोडासा तरी रेस्ट करते, म्हणजे थोडा वेळ असे गप्पा मारत त्यांच्यासोबत बसते. मुलांसोबत वगैरे गप्पा मारायच्या असते तेवढा पुरतं मी बसून जाते. चहा वगैरे घेण्यातच माझे 8 वगैरे वाजून जाते. ते झालं की मी माझं बेडरूममध्ये येते. बेडरूममध्ये बेड वगैरे व्यवस्थित करून घेते आणि तिथं झाडून पुसून वगैरे ते करून घेते. त्यानंतर माझी आंघोळ वगैरे झाली की मी लगेच थोडी तयारी वगैरे करून घेते. केस वगैरे व्यवस्थित सगळं फ्रेश होऊन मी किचनला येते. किचनमध्ये मला काय स्वयंपाकाला करायचं आहे त्याची तयारी मी आधीच करून ठेवते. त्यासाठी मला आज ना म्हणजे पालकाची डाळ भाजी करायची होती. काल त्यांनी खूप मोठी पालकाची गड्डी आणली होती म्हणून ते पालक जर आज केली नसती तर ते म्हणजे
खराब झालेली असती, म्हणून मी आज अर्धी पालक घेतली आणि अर्धी पालक ठेवून दिली. ते धुवून वगैरे छान अशी चिरून घेतली आणि ती डाळ भाजी अशी कुकरला लावून देणार होती. तर ते मी कामं करता करता कधी पण नाही का माझे जे कामं असते मोठे भांडे वगैरे मी हाताचे जे सामान येते ते अशी धुवून वगैरे ठेवून देते. डाळ भाजीचा कुकर वगैरे एका बाजूनं लावून देते आणि लगेचच मी पोळ्याला लागून जाते. मला 4 लोकांचा स्वयंपाक करायचा असते, म्हणून मला पोळ्या थोड्या जास्त लागतो. म्हणून मी गरमी असते ना उन्हाळ्याची, आता उन्हाळा चालू आहे तर किचनला जास्त गरमी होते, मग पटापट मी पोळ्यासुद्धा मी माझे करून घेते. एकदा माझा स्वयंपाक वगैरे झाला सगळा की मग गॅस वगैरे सगळं स्वच्छ करून घेते. सगळे भांडे वगैरे मी काढून घेते. सगळं इकडच्यात म्हणजे भाज्या वगैरे छोट्या भांड्यात काढून ठेवते. सगळं व्यवस्थित करून घेते आणि पूर्ण गॅस ओटा असा स्वच्छ करून ठेवून देते. सोबतच बेसिंगमध्ये जे भांडे वगैरे पडून असतात ना त्याच्यातलं पण खरकटं वगैरे काढून घेते आणि एका बाजूने सगळं भांडे स्वच्छ करून घेते. आमची मावशीबाई येते, ते बेसिंगमध्ये भांडे घासत नाही. मागे आमचा पोर्च आहे, तिथे भांडे एका टोपल्यामध्ये नेऊन ठेवावं लागते. त्या मावशी येते आणि भांडे घासून घेते, म्हणून ते सगळं भांडे वगैरे मी काढून घेते. बेसिंग वगैरे स्वच्छ करून घेते, खरकटं वगैरे काढून घेते आणि भांडे सगळं बाहेर नेऊन ठेवले की सगळे कामं वगैरे झाले माझे. एकदा की पूर्ण किचनला वगैरे मी स्वच्छ झाडू वगैरे मारून ठेवून देते, कारण की आपण स्वयंपाक करताना खूप सारा कचरा वगैरे होतो, काही पडते ना, म्हणून मी ते स्वच्छ वगैरे करून घेते. किचन आवरलं की मी सगळ्यांच्या आंघोळी वगैरे झालेल्या असते माझ्या घरी, मग ते सगळे कपडे मशीनमध्ये टाकून देते. मी रोज अशी मशीन लावत नाही, 2 दिवसानंतर एक मशीन लावते, कारण की रोज माझ्या घरी एवढे कपडे निघत नाही आणि आमच्या 4 लोकांचे जास्त कपडे नसतात, म्हणून मी ते कपडे मशीनमध्ये जमा करून देते आणि मशीन लावून देते, जेणेकरून माझे बाकीचे कामं होईपर्यंत मशीनचे कपडे धुणं होऊन जाते. त्यानंतर मी देवाची पूजा वगैरे करायला बसते, कारण की मला पुस्तक वगैरे वाचायचे असते. म्हणजे मी साईबाबाजी साई सच्चरितचं जे दिवसाप्रमाणे पुस्तक असते, पान असते, ते एक पान वाचून घेते आणि तुपाची फुलवात वगैरे असते ते रोज लावते आणि माळ जप करते. माळ जप पण माझं कधी कधी होते किंवा कधी होत नाही, पण मी पुस्तक रोज वाचते. माझी पूजा वगैरे झाली की मी जेवण वगैरे करून घेते. जेवण झालं की माझे जे कालचे कपडे मी दोरीवरचे काढून आणलेले असते ते घडी करायला घेऊन घेते, कारण की ते जर ठेवले नाही तर दुसऱ्या दिवशी मुलांना कपडे सापडणार नाही, म्हणून मी सगळ्यांचे कपडे वेगवेगळे घडी करते आणि त्यांच्या जाग्यावर नेऊन ठेवते. माझे पण कपडे मी माझ्या कपाटात नेऊन ठेवते आणि असेच माझे कामं असते. असं नाही आहे की माझ्या कामाला उशीर नाही होत, म्हणून एखाद्या वेळेस एखादं शिल्लक काम वाढते किंवा आपण मोबाईल वगैरे घेऊन बसलो तर त्याच्याने पण आपल्याला उशीर होतो. तर असा असतो माझा रोजचा दिवस. व्हिडिओ आवडल्याला लाईक शेअर करा. चला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.